फारुख अहमदचं नाव समोर येत आहे। फारुखने ओव्हरग्राऊंड वर्कर्सच्या नेटवर्कने दहशतवादी हल्ला घडवून आणण्यास मदत केली असं कळतंय आणि ही एक नवीन अपडेट आहे दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भातली। पहलगामच्या हल्ल्यामध्ये दहशतवादी फारुख अहमद हे एक आता नवीन नाव समोर येत आहे। फारुखने ओव्हरग्राऊंड वर्कर्सच्या नेटवर्कने दहशतवादी हल्ला घडवून आणण्यास मदत केली होती अशी माहिती मिळतेय। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। सोमेश, या संदर्भात अधिक अपडेट काय आहे? फारुख अहमद आणि त्याचं एकंदरीतच कशा पद्धतीने काम होतं या हल्ल्यामध्ये? तोयबाचा वन ऑफ द टॉप कमांडर आहे असं कळतंय आणि फारुख अहमद हा 1990 ते 2016 दरम्यान अनेकदा तो भारतामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी चोरवाटेने येत असतो आणि परत जातो। फारुख अहमद यांनी अनेक आतंकवादी तयार केलेत आणि त्या आतंकवाद्यांना तो वेगवेगळ्या रस्त्यांनी ज्यावेळी बर्फ वितळतो त्यावेळी जे वेगवेगळे रस्ते तयार होतात त्या रस्त्यांच्या मार्फत तो जम्मू काश्मीरमध्ये पाठवत असतो। हा फारुख अहमद सध्या पाकव्याप्त काश्मीरात राहतोय अशी माहिती आपल्याला मिळते आणि फारुख अहमदच्या लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर आहे ज्याची भूमिका पहलगाम हल्ल्यामध्ये सुद्धा महत्त्वाची होती आणि एका सिक्युअर्ड ॲप मार्फत जे ॲप काही चायनीज कंपन्यांकडून बनवलेले आहेत असा दावा केला जातो त्या ॲपच्या मार्फत यांचं कम्युनिकेशन सुरू आहे सगळ्या आतंकवाद्यांचे एकमेकांसोबत। आणि फारुख अहमद हा एलईटीचा टॉप कमांडर आहे की जो भारतामध्ये येऊन अशा प्रकारे कारवाया करत असतो किंवा भारतामध्ये आतंकवादी पाठवत असतो। स्वतः पाकव्याप्त काश्मीरात राहतोय। मूळ हा कुपवाडा सेक्टर परिसरातला आहे आणि कुपवाडामधील याचं घर काही दिवसांपूर्वी आपल्या यंत्रणांनी उद्ध्वस्त केलं होतं, परंतु फारुख अहमद हा स्वतः पाकव्याप्त काश्मीरात लपून बसलेला आहे आणि तिथून अशा प्रकारच्या कारवाया तो करतो। त्याला अनेक रस्ते माहिती आहेत जम्मू काश्मीरात घुसखोरी करण्याचे पाकव्याप्त काश्मीरातून आणि तिथून बरेचसे आतंकवादी पाठवण्याचं काम करत असतो। धन्यवाद सोमेश। त्यामुळे एकंदरीतच या दहशतवाद्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची या संपूर्ण हल्ल्यामध्ये असावी असं कळतंय। दहशतवादी फारुख अहमद याने ओव्हरग्राऊंड आपल्या वर्कर्सच्या नेटवर्कच्या माध्यमातून हा हल्ला घडवून आला असं सूत्रांनी सांगितलेलं आहे। दरम्यान पाकिस्तानच्या टेरर फॅक्टरीची धक्कादायक माहिती माझाच्या हाती येते। पाकिस्तान आर्मीचे एसएसजी कमांडोज दहशतवादीहून घुसखोरी करतायत। दहशतवादी आणि पाकिस्तानी कमांडो हाशिम मुसा याआधीही काश्मीरात आला होता असंही कळतंय। एव्हीपी नेटवर्कच्या हाती ही धक्कादायक माहिती लागली आहे। पाकिस्तानामध्ये फाशीची शिक्षा झालेल्यांची दहशतवादी कारवायांसाठी भरती केली जाते। हा त्यातला आणखीन एक अतिशय धक्कादायक असा मुद्दा आहे। पाकिस्तानच्या याच टेरर फॅक्टरीचे पुरावे जगासमोर ठेवणार आणि मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडलेल्या ऐवजातनं हे पुरावे आढळलेत असंही कळतंय। मुळात ही पाकिस्तानची टेरर फॅक्टरी काय आहे आणि ती कशी उघडकीस आली हे आपण पाहूया। जुलै 2024 मधील जुलै 2024 मचिल सेक्टरमध्ये एसएसजी कमांडो उमर फारुख सुलतानचा मित्र नोमान जियाउल्लाह ठार झाला होता। ओसामा बिन लादेनला अमेरिकेने मारलेला अबोटाबादचाच नोमान रहिवासी होता। तोही एसएसजी कमांडो असल्याचा संशय आहे। जुलै 2024 किश्तवाडमध्ये 3 दहशतवादी ठार झाले होते। तिघही एसएसजी कमांडो असल्याचा संशय आहे। ऑगस्ट 2024 तंगधार सेक्टरमध्ये ठार झालेला झहीर अहमद अब्बास रावळपिंडी जेलमधील कुख्यात कैदी असल्याचं कळतंय। झहीर अहमद अब्बासला फाशीची शिक्षा झाली होती। आयएसआयने झहीर अहमद अब्बासला बाहेर काढत दहशतवादी केल्याचं कळतंय। रावळपिंडी कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी तशी सोशल मीडिया पोस्टही केली होती। दहशतवाद्यांकडून पाकिस्तानी सैन्याचे रेडिओ सेट्स, सर्जिकल ग्लोव्स, इंजेक्शन्स, औषधं यांचा वापर केल्याचं कळतंय। गेल्या वर्षी काश्मीरामध्ये ठार झालेल्यांपैकी 80 ते 90% दहशतवादी हे पाकिस्तानी होते।
तर अशी ही संपूर्ण टेरर फॅक्टरी आहे पाकिस्तानची आणि या संदर्भामध्ये सविस्तर माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत. सोमेश, एकंदरीत यामध्ये पाकिस्तानमध्ये असलेले कैदी, त्यानंतर एसएसजी मधलं त्यांचं ट्रेनिंग, ISI आणि पाकिस्तानी आर्मी, या सगळ्या विविध गोष्टींचा या टेरर फॅक्टरीमध्ये कसा समावेश होतो, नक्की कशा पद्धतीने त्यांना प्रशिक्षण दिलं जातं आणि कमांडोज बनवलं जातं? नक्कीच पूर्वी या संदर्भातली जी सर्व इन्व्हेस्टिगेशन आहे आणि हा जो तपास आहे, हा तपास आपल्या यंत्रणांनी केलेला आहे. अनेक आतंकवाद्यांना मारल्यानंतर विशेषतः यांचे ज्यावेळी जुलूस काढले गेले त्यांच्या स्मरणार्थ रावलकोट किंवा त्या परिसरामध्ये, तर हे जुलूस पाकिस्तानी पोलिसांच्या सुरक्षेमध्ये काढले गेले होते आणि या जुलूस दरम्यान त्यांचं घर कोणतं आहे, ते पूर्वी काय काम करत होते याविषयीची माहिती सर्व सुरक्षा यंत्रणा घेत असतात. त्या दरम्यान असे अनेक धक्कादायक पुरावे समोर आलेत आणि हे केवळ भारताच्या बाबतीत समोर आले असं नाहीये, तर इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणांनी सुद्धा जो स्वतःचा एक स्वतंत्र अभ्यास केला, त्यामध्ये त्यांना असे अनेक उदाहरणं सापडली की ज्यावेळी कोणी अनैतिक संबंधातून गरोदर राहिलं असेल किंवा कोणी अशा प्रकारे फाशीची शिक्षा झाली असेल, कुणाला तरी जर तिथे धर्म बहिष्कृत केलं गेलं असेल आणि मग त्यानंतर त्यावरचा उपाय म्हणून आता मरणापेक्षा किंवा आयुष्य संपवण्याऐवजी धर्माच्या कामाला म्हणून तुम्ही जिहादमध्ये सहभागी व्हा असं सांगून अनेकांना दहशतवादी बनवलं जाते आणि कुठल्याही दहशतवाद्याच्या खात्मा झाल्यानंतर किंवा दहशतवाद्याला पकडल्यानंतर त्याविषयीचा जो तपास केला जातो, त्याविषयीचं जे डॉसियर तयार केलं जातं, तर तेव्हा याविषयीची माहिती गोळा केली जाते आणि त्या माहितीतून असे अनेक धक्कादायक खुलासे झालेले आहेत की ज्यामध्ये स्पष्टपणे पाकिस्तानच्या यंत्रणा, पाकिस्तानचं सरकार आणि ISIचा सहभाग असल्याचं कळतंय आणि अनेक अशा प्रकारे फाशीची शिक्षा झालेले, जन्मठेपेची शिक्षा झालेले या आरोपींना बाहेर पाकिस्तानातलं एक वेल राऊंडेड नेक्सस आहे, एक नेटवर्क आहे असंच म्हणावं लागेल. आणि त्याचबरोबर सातत्याने आपला दहशतवादाशी संबंध नाही, आपण दहशतवाद पोसत नाही, अशा पद्धतीचा दावा करणारा पाकिस्तान हा आंतरराष्ट्रीय दहशतवादासाठी एक फॅक्टरी तयार करतोय, हेही स्पष्ट होत आहे. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. दरम्यान पाकिस्तानातनं LOC सह आता आंतरराष्ट्रीय सीमेवरही गोळीबार केला जातोय. पहिले 5 दिवस पाकिस्तानने LOC वरती